आजही 1970 1980च्या दरम्यान जन्मलेल्या त्या पिढीची 40शी 50शीतली 60तली मोठी लोकसंख्या या समाजात वावरते आहे अजूनही. हीच ती पिढी आहे जी या समाजाला किंवा या समाजातली जी काही नैतिकता आहे ती टिकवून ठेवू नये, धरू नये. अन्यथा आज आपल्या देशाचा, राज्याचा आणि तुमच्या शहराचा राणबाजार झालेला बघायला मिळाला असं. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी. खरं तर देवशयनी एकादशी असं या एकादशीचं नामाभिधान आहे, पण आम्ही बहुजन आपलं आषाढी एकादशीच म्हणत आलो आहे आजवर या दिवसाला. त्यामुळं आषाढी एकादशी आहे. असो, चांगल्या दिवशी एका वाईट विषयाला हात घालतोय त्याबद्दल आधी माफी मागतो तुमची. कारण व्हिडिओच्या शीर्षकावरूनच समजलं असेल तुम्हाला की नेमका काय विषय आहे. जेनझी 1997 ते 2012च्या दरम्यान जन्मलेल्या एका पिढीला आपण जेनझी म्हणतो असं गुगलवर लिहिलं आहे. मी नाही मानत. या पिढीनं जे विश्व पाहिलं आहे ते सगळं आभासी विश्व आहे, म्हणजे सोशल मीडियाचं विश्व. कोणी असंही म्हणेल की यात वावगं काय, वावगं काहीच नाही. आणि जे वावगं आहे ते सहजासहजी कोणाला दिसणारही नाही, दिसत नाही. कारण आपल्या सभोवतालचं जग जे आहे ते अशाच स्वरूपात दिसतं आपल्याला. मग हे वावगं की ते वावगं असा भेदभाव करायला काही वावच उरत नाही आहे. आज लोक OTTवर वेब सिरीज बघतात, विशेषतः नेटफ्लिक्सवरच्या स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज भाषेत बनवलेल्या. पण मग त्या इंग्रजीत किंवा हिंदीत डब केलेल्या असतात, त्याला जास्त प्रेफरन्स दिला जातो इंडियन कॉन्टिनेंटमध्ये, आपल्या ह्या भारतीय उपखंडात. अशा या वेबसिरीजना प्रचंड मागणी. कारण यात दर 5 मिनिटांनी उघडा नागडा सेक्स आपल्या समोरच्या स्क्रीनवर दिसत असतो आपल्याला. भारतात हे असे आंबट शौकीन कमी नाही आहेत किंवा भारतात जास्त आहेत असं मी म्हणणार नाही. ही एक मानवी प्रवृत्ती आहे आणि त्याला नाकारून पुढे जाता येत नाही आपल्याला. त्यामुळं जिथं जिथं ज्या ज्या कंट्रीजमध्ये हे उघडपणे बघता येतं, अनुभवता येतं, तिथं हा चोरी छुपेवाला मामला नसतो, चोरीचा मामला नसतो. आपल्याकडे थोडंसं बॅन असल्यामुळे या सगळ्या गोष्टींवर ज्या गोष्टींना दाबलं जातं त्याच गोष्टी जास्त पाहिल्या जातात. त्यामुळे या हिंदीत डब केलेल्या ज्या वेबसिरीज आहेत त्या जास्त बघितल्या जातात नेटफ्लिक्सवरच्या. ज्याच्यात जसं मी म्हणालो की दर 5 मिनिटांनी उघडा नागडा सेक्स आपल्याला समोरच्या स्क्रीनवर दिसतो. तर भारतात पॉर्न साईट्स बॅन आहेत, तरी लोक कुठून कुठून जुगाड करत काही साईट्सवर ते 10-12 मिनिटांचे सेक्स व्हिडिओज बघतातच. हा बॅन बिन काही कामाला येत नाही इथं. हा पॉर्नचा भयंकर इफेक्ट जो आहे ना, तो आपल्या आजच्या या जेनझीवर झालेला आहे. हे विधान मी फार जबाबदारीनं करतो आहे. कारण माझ्या पिढीनंही पौगंडावस्थेत येताना ते कुतूहल जे आहे ना, ते करमचंद, हैदोस सारख्या मासिकांवर शमवलेलं आहे. मग एक काळ असाही आला की भाड्यानं मिळणाऱ्या TV VCRच्या माध्यमातून कॅसेट्स लावून ब्ल्यू फिल्म पाहता येऊ लागल्या. पण हे सारं एका मर्यादेच्या आणि सामाजिक बंधनांच्या चौकटीत होतं. आपण हे असलं काहीतरी करतो, म्हणजे करमचंद, हैदोस सारखी पुस्तकं लपून छपून वाचतो किंवा मित्राच्या घरचे गावी गेलेत म्हणून तिकडे जमून पहाटेपर्यंत जागरण करत ब्ल्यू फिल्म्स पाहतोय. हे कोणाला समजलं तर काय होईल? आपल्या घरच्यांना समजलं तर काय होईल? आईवडिलांना समजलं तर त्यांच्या नजरेला नजर तरी कशी भिडवणार आपण? अहो, ज्या व्हिडिओ पार्लरमध्ये हे TV VCR आणि 2 हिंदींसोबत एक XXX कॅसेट आणायला जायचो, त्या तिथल्या दादाला एक शोले दे, एक सागर दे आणि एक XXX दे असं तोंड उचकटून त्या कॅसेट्स मागणार कोण? हा यक्ष प्रश्न असायचा. इतकी लाज वाटायची. मग ग्रुपमधला टग्या दिसणारा एखादा थोडीफार मिसरूड फुटलेला पोरगा पुढे व्हायचा आणि हे सगळं स्वतःच्या खांद्यावर घ्यायचा. इतकी कुचंबणा, इतकी कुंठा या विषयात भरलेली असायची. मित्रो, मानवी शरीर आहे, त्यात वयपरत्वे घडणारे बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. त्यात हे जे काय मी मांडतोय ती तर प्रजोत्पादनाची संप्रेरकं आहेत. त्यांना टाळून आयुष्य पुढे जाणार कसं, नेणार कसं? पण आमच्या काळात या संप्रेरकांना उचंबळून टाकायला फारशी साधनं किंवा मानवी देहाचं उघडं नागडं प्रदर्शन हे सहसा कुठेही असं उपलब्ध होत नव्हतं. संभोग किंवा समागम तर फार लांबच्या गोष्टी होत्या. त्यामुळे साहजिकच आमची पिढी ही संतुलित, नियंत्रित, कंट्रोल्ड म्हणावी अशी पिढी होती. खूप बंधनं होती, सामाजिक बंधनं होती आमच्या पिढीवर. अगदी सिनेमातले लव्ह सीन्स किंवा TV सिरियल्समधले लव्ह सीन्स जे असायचे, हे 2 गुलाबाची फुलं झुडपं अशी एकमेकांवर आदळली की हिरो हिरोईनच्या
प्रेमाच्या पुढचं जे काय काम होतं ते तमाम झालं आहे असं समजून घ्यायचं आणि मग पुढच्या सीनला हिरोला सांगताना दिसायची, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली. तर हे इतकं साधं सरळ सोपं होतं. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज सोशल मीडियावरून नको तेच आपल्या पोराबाळांना पाहायला मिळते. आता त्यावर कंट्रोल राहिलेलं नाही आहे. आता इंटरनेट शाप की वरदान असा निबंध लिहायची देखील सोय राहिलेली नाही आहे. मग सांगता कोणाला? पण हीच इंटरनेटच्या चुकीच्या वापरानं बिघडलेली पिढी जेव्हा देशातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करायला पुढे सरसावते ना, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते मला. नीटचे पेपर फुटले, त्यामुळे काही पोरांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याप्रती सहवेदना जरूर असाव्यात. पण देशाच्या राजकीय व्यवस्थेवर टीका करताना, पंतप्रधानांवर टीका करताना आपण कोण आहोत, आपली लायकी काय, आपली कुवत काय, आपण कुठे राहतो, आपले आईबाप काय कमवतात, किती कमवतात, आपल्याला कसं म्हणजे आपलं पालन पोषण नेमकं कसं झालं आहे आणि आपण जे काही करतोय ते नेमकं कशासाठी याचा विचार करायला हवा या सो कॉल्ड जेनझीनं. मी काल एक क्लिप पाहिली इंस्टाग्रामवरची. हे जे इंस्टाग्राम आहे ना, हे एक असं भयंकर खतरनाक प्लॅटफॉर्म आहे की त्या चायनीज टिकटॉकपेक्षा सगळ्यात आधी त्या इंस्टाग्रामला का नाही बॅन केलं सरकारनं, असा मला प्रश्न पडतो आता. यावरून जो कंटेंट आपल्या समोर येतो तो कसा आहे, तो कंटेंट क्रिएट करणाऱ्या मुली, खास करून मुलींबद्दल बोलतोय मी, की या मुली नेमक्या काय टाकतायत इन्स्टावर, काय दाखवतायत इन्स्टावर आणि हे दाखवून अश्लील बोलूनच व्ह्यूज लाईकची गणितं जुळवणार का तुम्ही, असा प्रश्न पडतो मला. यातल्या काही सटवाया अलीकडे राजकारणावर बोलताना दिसतात. ऐका. के अंदर से उठ जाओ भाई, उठ जाओ प्लीज, हम भीख मांग रहे भाई, उठ जाओ, निकल जाओ, इस लॉरी के नीचे से निकल जाओ बोल के, और जो घुसा हुआ है मेलोडी की दूध के अंदर, निकल जाओ उसके बाहर से बहन के. आता ही अजून एक ऐका. या सगळ्या गदारोळात एक उन्मत्त, उन्मादी आणि बेफिकीर तरुणाई कशी असते हे तर दिसतंच आहे. पण तुम्हाला सांगतो, आमच्या तरुणपणी वयाच्या अगदी विशीतही खाकी वर्दीतला साधा हवालदार समोरून येताना दिसला तरी आम्ही पोरं रस्ता बदलायचो. पोरं पोलीस आला म्हणून चपापून जायचो. त्यांच्याशी बोलणं तर दूर, उगाच त्यांच्या नजरेला नजर भिडवायला नको म्हणून नाकासमोर चालत 100च्या स्पीडनं सटकायचो. काही अपराध गुन्हे काही केलेले नसायचे ना, आमच्या खिशात अशी कुठली गोष्ट असायची 50-50 ग्रामवाली ती पावडर बिवडर, तरीही घाबरायचो. पण आजकालची पोरं पोलीस, CRPF, रॅपिड ॲक्शन फोर्स अशा कुठल्याही टाईपच्या वर्दीतल्या लोकांना घाबरणं तर दूर, त्यांना फाट्यावर मारतात. कसे तेही बघा. हे सगळं सुरू आहे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी. हे सगळं सुरू आहे आणि यात वाद नाही. हगलं मुतलं सगळं सोशल मीडियावर टाकत सुटलं की त्याला डेली व्लॉग्स असं नाव दिलं जातं. आणि झोपेतून उठलेली अर्धवट नागडी चड्डीतली पोरगी, जिच्या छातीवरचं ओझं हे किती जास्त आहे, जितकं स्पष्ट दिसेल तितके व्ह्यूज जास्त येतात. त्या सकाळच्या प्रातर्विधीच्या ब्लॉगला एवढे व्ह्यूज मिळतात. दात घासण्यापासून पुढे सगळं दाखवलं जातं. मग मेकअप करून कुठल्या अन्नाच्या गाडीवरचा 20 रुपयेवाला मेंदू वडा, सांबार, चटणी खायला ही बया जाते, तेही लोक मिटक्या मारत बघतात. आणि हे दाखवताना आपल्या छातीवरचा ऐवज आपल्या मांड्यांमधून निर्माण झालेली खोलदरी ही मुद्दाम कशी दिसेल हे पाहिलं जातं. आणि मग व्ह्यूज ही व्ह्यूज. आता हे सगळं त्या व्ह्यूजच्या भोवती फिरते. लाईकसोबत कमेंट्सही कमाल असतात. तुम्ही वाचलाच असतील, मी त्या इथं सांगून काही लॉजिक नाही तुम्हाला, त्या सांगण्याच्या लायकीच्या पण नसतात. अहो, या सोशल मीडियावर उत्तर भारतातल्या काही हलकट बायका आपल्या बाळांना स्तनपान करतानाचे व्हिडिओ दाखवून लाखो रुपये कमवत, घरातली कामं, घरकाम करण्याच्या बहाण्यानं, पोळ्या लाटण्याच्या बहाण्यानं लटकणाऱ्या छात्या दाखवतात. मला विचारायचं आहे या सरकारला, तुमचं काहीच कसं नियंत्रण नाही आहे या हलकट लोकांवर? कारण हे सगळं पाहूनच हे भेन के लवडे जे आहेत ना ते भयकलेत. आता हा शब्द भेन के लवडे कसला भयंकर शब्द आहे ना, काय अर्थ आहे नेमकं मला माहीत नाही. पण आंदोलनात सामील एका नीटच्या स्टुडंटच्या आईच्या तोंडी हा शब्द आहे. बघा, सॉरी, ऐका. हे सगळं पाहून ऐकून डोकं भंजाळून गेलंय माझं.
जेनजी म्हणजे हीच काय अवदसा आहे असा प्रश्न पडतोय मला. यांच्यात जर एवढा लैंगिक उन्माद सळसळत असेल ना, तर त्याची परिणिती अत्यंत हीन आणि वाईट मार्गाला लागलेल्या अशा एका समाजात होणार आहे पुढे जाऊन. आजही 1970 1980च्या दरम्यान जन्मलेल्या त्या पिढीची 40, 50तली 60तली मोठी लोकसंख्या या समाजात वावरते आहे अजूनही. हीच ती पिढी आहे जी या समाजाला किंवा या समाजातली जी काही नैतिकता आहे ती टिकवून ठेवू नये, धरू नये. अन्यथा आज आपल्या देशाचा, राज्याचा आणि तुमच्या शहराचा राणबाजार झालेला बघायला मिळाला असता तुम्हाला. नव्हे तो आताही दिसतोय काही प्रमाणात. मला अशा वेळी या सो कॉल्ड जेनजीचं कौतुक करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या त्या समस्त राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना एकच सांगायचं आहे की एका बापाचे असाल ना तर डोळे बंद करून या भडव्यांचं, या गणिकांचं अंधानुकरण करू नका. तुमच्या फायद्यासाठी यांचा अनुनय करू नका, यांना डोक्यावर बसू नका. आज हे तुमच्या डोक्यावर बसतील, तुम्ही नाचाल यांना घेऊन डोक्यावर, उद्या तुमच्याच कानात गरम गरम मुततील हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार.